भान ठेवायचं. ताराबाई, ए ताराबाई, ताराबाई, अरे गणू, आज डोकं पाणी डोक्यावरून व्हायला लागले. आता हे माझ्यानं नाही सण होत. अरे लहान लोकांना वाढवलाय, लहानाचं मोठं केलंय. काहीतरी या बापाची मान राखेल, इज्जत राखेल. या असं या लहानाचं मोठं केलंय, वाढवलंय, शिकवलंय, पण नाही. आखरी त्यात अवलादीवर गेलाय. बाप्पा, तुम्ही तेव्हा सुद्धा कधी ऐकलात? एकदा तरी विचारलात नाही? बळजबरीनं माझं त्या गरीबाच्या मुलीसोबत लग्न केलात ना? अहो का म्हणाल बाप्पा, बळजबरीनं त्या गरीबाच्या मुलीसोबत लग्न केलं? अरे सूर्या, मुलगी तरी गरीबाची असेल ना, तरी पण ती सुसंस्कृत मुलगी होती. माझ्या बहिणीची मुलगी होती, म्हणून मी घरात सून म्हणून आणली. बघताय ना, बघताय तुमच्या मुलाचे कारनामे. पप्पा म्हणतात ना ते बरोबर आहे. अरे ते तुझ्यासाठीच केलंय सगळं काही, आणि तू त्याला उलटाच्या तुला लाज वाटते की नाही? तू सुद्धा माझी आज लाज काढतोय. आता मी हिला कधीही विसरणार नाही. हे कोण आहे? ती म्हणजे कोण? माझी प्रियशी आहे आणि मी तिचा प्रियकर. आम्ही दोघे एके दिवशी बंधनात सुद्धा अटकणार आहे. आम्ही दोघं लग्न करणार आहे. बघितलीस ताराबाई, मी म्हटलं होतं ना, एक दिवस तुला पश्चातापाची वेळ येईल म्हणून. बघ 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 तुला काय नाही केलं मी याच्यासाठी, काय नाही केलं. लाईट काले मारत आहेस लाईट. अगं हातात पडणार नाही तर ती निरंजनी करून मी याला वाढवलंय. बघ 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 लाईट बंद करणार, लाइटिंग बसताय तो. हे बाप्पा आणि मम्मी, तुम्हाला सांगून ठेवतोय की मला एकही तुमचं ऐकायचं नाही आणि लग्न करेल फक्त मी माझ्या आशेसोबतच. अबे सूर्या, हे तुझी आशा नाही, हे वेश्या आहे, वेश्या. माझ्या आशाविषयी बोललेलं मी कधी सूर्या, हे बघ, तुला साकेच सांगून ठेवतोय की ही तुझी आशा नव्हे, एक वेश्या आहे, वेश्या. ए बाबा, पप्पावरून बाबावर. आणि माझ्या आशासोबत बोलले ना, मी कधी खपवून घेणार नाही. आजपर्यंत खूप काही ऐकलंय. तुम्ही माझ्या बडजबरीने लग्न केलं तेव्हा सुद्धा तुमचं ऐकलं, पण आता नाही.
जन्मदात्या बापावर